पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्या वतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे। विनायक अवतार असलेला हा गणेश जन्म सोहळा यंदा देखील सुवर्ण पाळण्यामध्ये दुपारी 12 वाजता होणार आहे। या निमित्त मंदिरात पहाटे 4 ते 6 या वेळात पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी श्रीचरणी स्वराभिषेकातून गायन सेवा अर्पण केली। स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी भक्तांना या निमित्ताने मिळाली। त्यांना तबल्यावर भरत कामत, हार्मोनियमवर गंगाधर शिंदे आणि माऊली टाकळकर यांनी टाळाची साथ संगत केली। गणेश जन्माच्या दिवशी गुरुवार 22 जानेवारी रोजी संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्प सजावट व विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे। गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सूक्त अभिषेक होणार आहे। याशिवाय गणेश सूक्त अभिषेक देखील मंदिरात सुरू असणार आहेत। तसेच सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 1:30 ते सायंकाळी 5 या वेळेत गणेश याग होणार आहे। मुख्य गणेश जन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे। यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत। जन्माच्या वेळी पुष्पसृष्टी देखील करण्यात येणार आहे। यावेळी गणेशाची मंगल आरती होईल। नगर प्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी 6 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे। त्यानंतर रात्री 8 वाजता श्री गणेशाची मंगल आरती होईल। रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे। गणेश जन्माच्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे। तरी भाविकांनी विविध कार्यक्रमात सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे।
या बातमीचे संकलन संजय कुलकर्णी यांनी केले आहे.